श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. सोमवती अमावस्या ही विशेष मानली जाते. सोमवती अमावस्या ही देवी देवतांना समर्पित केली जाते. यामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर भगवान शिव, माता पार्वती यांना समर्पित केली जाते. तसेच आपले जे पित्र आहेत तर त्या पित्रांना देखील ही अमावस्या समर्पित केली जाते. ही अमावस्या जी आहे तर तिचा प्रारंभ जो आहे तर तो सोमवारी 26 मेला 12:11 सुरू होत आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती मंगळवारी सकाळी 8:30 वाजता होणार आहे. त्यामुळे ही जी अमावस्या आहे तर ती सोमवारी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी येणारी जी अमावस्या आहे तर ती पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने शुभ फळं मिळतात असं म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये या दिवशी पूर्वजांची पूजा, पितरांचे स्मरण आणि दान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. हिंदू धर्मातील सर्व अमावस्या तिथीमध्ये मौनी आणि सोमवती अमावस्या सर्वात महत्त्वाची मानली जाते. या दिवशी देवांची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते. या दिवशी आपल्याला माता पार्वती, भगवान शिव यांची पूजा करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण या ठिकाणी आज संध्याकाळी जर लावला तर आपल्या घराला लागलेला जो पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होईल. आपल्या घरामध्ये जर कुणाची नजरबाधा लागलेली असेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, भांडणे, क्लेश यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील किंवा आपला एखादा शत्रू असेल तर तो सुद्धा आपली माफी मागेल इतका हा प्रभावशाली उपाय आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, संकट, अडचणी, दोष हे नष्ट होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये नक्कीच लावायचा आहे. हा दिवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्हाला करता येणार आहे. ही जी वेळ आहे ना तर ही वेळ घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये प्रवेश करत असतात आणि ह्याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्याला या उपायाचं अगदी पटकन फळ प्राप्त होते. दिव्याचा प्रकाश हा देवाच्या अस्तित्वाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा घरामध्ये आपण दिवा लावतो तेव्हा घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये जागृत होतात. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सतत भांडणे, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील, सतत आपल्या घरामध्ये काही दोष, अडचणी, संकट हे येत असतील, आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, आपण जे काही काम करतो त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला प्राप्त होत नसेल, म्हणजे आपण जे काही करतो त्यामध्ये आपली प्रगती जर होत नसेल, आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, घरामध्ये सतत कर्ज घेण्याची वेळ येत असेल, आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य, गरिबी यासारख्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागत असेल, घरामध्ये कुणाचा नकारात्मक शक्ती जी आहे तर ती प्रवेश केलेली असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये काही अशा गोष्टी घडत आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये
कोणतीही गोष्ट ही चांगल्या पद्धतीने होत नाही, कोणतंही मंगल कार्य आपल्या घरामध्ये घडत नाही. अशा सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होण्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक मातीची पंती, त्याचबरोबर त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला 2 वातींचे एक वात करून जोडवात लावायचे आहे आणि त्या वातीला पुढे थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला घालायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे. अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये देवांचा वास असतो आणि यामुळे आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत, पैशांच्या समस्या आहेत तर त्या दूर होतात. दिवा लावताना त्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे, थोडेसे तांदूळ त्याखाली ठेवायचे आहेत आणि हा दिवा तिथे प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. तो कुठे लावायचा आहे, जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल, तुमच्या घरामध्ये सतत मुलांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे, आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही, मुलांच्या सर्व संकट अडचणी मुलांना हमेशा येत राहतात. तसेच मुलं लग्नाच्या वयाची झालेली आहेत, त्यांचे लग्न जमत नाही किंवा लग्न झालेलं आहे परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही, अशा बऱ्याच समस्या पितृदोषामुळे येतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी, आपले पितृ प्रसन्न होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा आहे, त्या एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये एक कापसाची वात घालायची आहे, त्या कापसाच्या वातीला थोडंसं काळं करायचं आहे. आता तुम्ही काजळ लावलं तरी चालेल, ती काळी वात तुम्हाला बनवायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल टाकायचं आहे आणि दोन्हीही तेल तुमच्याकडे नसतील तर जे तेल असेल ते टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे चिमूटभर तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला लावायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, छोटीशी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथे बसून ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असं म्हणत आपली जी काही संकट अडचणी असतील तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि पितरांचे स्मरण तुम्हाला करायचे आहे आणि एक ग्लासभर पाणी तुम्हाला त्या दिव्यापाशीच ठेवायचं आहे आणि हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि अगोदर जो दिवा सांगितला आहे ईशान्य कोपऱ्यात लावण्यासाठी, तो सुद्धा 12 वाजेपर्यंत चालू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर पहा, अमावस्येच्या रात्री आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वी तलावरून पितृलोकात परत जात असतात आणि त्यावेळेस त्यांना जाताना वाटेमध्ये अंधार येऊ नये म्हणून हा दिवा तुम्हाला 12 वाजेपर्यंत प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि आपल्या आयुष्यातील अंधार देखील दूर व्हावा यासाठी हा दिवा लावला जातो. त्यामुळे अशा पद्धतीने हा एक दिवा देखील आपल्याला लावायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल, अशा ठिकाणी हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे. आता हा दिवा कसा लावायचा आहे, तर तुम्हाला मातीचीच पंती घ्यायची आहे, 2 वातींची एक वात करून लावायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मग मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे नदीच्या किनारी, तलावात किंवा मग विहीर असेल तर त्या विहिरीच्या साईडला तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा देखील अमावस्येच्या दिवशी लावला जातो. जर तुमच्या आसपास असं काही नसेल तर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा माठ आपण भरून ठेवतो तर त्या ठिकाणी पितरांचा वास असतो, त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तुमचं पाणी तुम्ही एखाद्या तांब्यात ठेवत असताल किंवा मग हंड्यामध्ये कशामध्ये सुद्धा ठेवत असताल किंवा फिल्टर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. असं केल्याने आपला प्रखर पितृदोष आहे तर तो नष्ट होतो. त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा लावताना देखील तुम्ही तिळाच्या तेलाचा लावू शकता, मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा जे तेल असेल त्या तेलाचं लावून त्यामध्ये थोडेसे काळे तेल तुम्हाला टाकायचे आहे. त्याखाली थोडंसं तांदळाचं असन किंवा मग एखादी प्लेटमध्ये तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून लावायचा आहे. आपल्या घराच्या बाहेर सुद्धा पित्र हे वास करत असतात.
आणि आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा एक दिवा आपल्या मुख्य दरवाजामध्ये देखील लावायचा आहे। अमावस्येच्या दिवशी असा हा दिवा लावल्याने आपल्या घरातील प्रखर पितृदोष नष्ट होतो। ते पितृ जे आहेत तर ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती ही होत राहते। त्यामुळे आपल्याला असे हे जे दिवे मी तुम्हाला सांगितले आहेत तर हे तीनही दिवे तुम्हाला आज लावायचे आहेत। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।